हा फोटो आहे. ह्या फोटोने वॉरचं चित्र बदललेलं ह्या मुलीच्या फोटोने. हे वरती आहेत त्यांचे सगळे दात काढलेत, खाली हे आहेत त्यांच्या हातापायाचे सगळे नखं काढलेत, पायावरती खिळे ठोकलेत. आणि हा छोटा मुलगा आहे प्रिझनर दाव हाओ वॉज क्रुसिफाईड इन हिज स्कल अँड डाय ऑन ऑक्टोबर 2097. त्याच्या डोक्यामध्ये खिळे मारलेत. हा तो फोटो आहे. आणि हा मुलीचा जो फोटो आहे हिला एजंट ऑरेंजने असं झालं हिला केजमध्ये बांधून ठेवलं आहे, कारण तिच्या हाताला जे लागेल ते ती सगळं चावायची, कोणालाही चावायचे, माणसांना. आणि हा दुसरा फोटोत प्रिझनरला त्यांनी टँकला बांधलं आहे पायाने आणि खेचत घेऊन जायचे जोपर्यंत ते मरत नाही तोपर्यंत. इंटरव्ह्यू बाब वायर असे ठेवायचे लोकांना आतमध्ये. एवढ्याच्यात कसा फिट बसणार एक माणूस. मी आत्ता आलो आहे वॉर रेमिनंट म्युझियममध्ये. मुद्दाम मी ह्याला लास्टसाठी ठेवलेली, कारण ह्याला मला भरपूर वेळ द्यायचा आहे. सगळ्यात हॉरिफिक आणि वॉर ॲक्च्युली लोकांवरती काय करतं हे इथे ह्या म्युझियममध्ये दिसणार आहे. पाठीमागे जे सगळे हेलिकॉप्टर्स टँक ठेवलेले आहेत हे सगळे ओरिजिनल आहेत, त्या वॉरमध्ये अमेरिकेने यूज केलेले. आणि जेव्हा वॉर शेवटी संपलं तेव्हा नॉर्थ व्हिएतनामने हे सगळ्यांना इथे आणून ठेवलं दाखवण्यासाठी की कोणती कोणती हत्यारं वापरली गेली आमच्या लोकांवरती. मशीन गन, ह्या मोठ्या मोठ्या मशीन्स गनने शेतकऱ्यांवरती, साध्या माणसांवरती, छोट्या मुलांवरती यांनी फायरिंग केलेली मशीन गनने. जेव्हा व्हिएतकॉंग सोल्जर्सना पकडलं जायचं, म्हणजे जे नॉर्थ आर्मी आलेली त्यांना पकडलं जायचं साऊथ आर्मीकडून किंवा US आर्मीकडून, तर त्यांना त्या अशा केजेसमध्ये बांधून ठेवायचे. ह्याच्यावरती त्यांना झोपवायचे आणि वरतून हे ब्लेड त्यांच्या मानेवरती टाकायचे डायरेक्ट कट करायला. ह्या केजमध्ये त्यांना ठेवायचे अगोदर बांधून. आणि नंतर त्यांनी हा फोटो ठेवला आहे, हातात डोकं पकडलं त्याचं. असे हे केजेस होते तारेचे, टायगर केजेस मेड ऑफ इंटरव्ह्यू बाब वायर असे ठेवायचे लोकांना आतमध्ये. एवढ्याच्यात कसा फिट बसणार एक माणूस. अमेरिकेने यूज केलेले हे बॉम्ब शेल्स ठेवलेले आहेत सगळे. बॉम्बने कसे कसे झालेलं नुकसान त्याचे फोटो पण आहेत. एवढा मोठा बॉम्ब टाकलेला. हे इथे प्रिझनर्ससोबत काय काय केलेलं आहे याचे फोटो लावलेत. हे वरती आहेत त्यांचे सगळे दात काढलेत, खाली हे आहेत त्यांच्या हातापायाचे सगळे नखं काढलेत, पायावरती खिळे ठोकलेत. आणि हा छोटा मुलगा आहे प्रिझनर दाव हाओ वॉज क्रुसिफाईड इन हिज स्कल अँड डाय ऑन ऑक्टोबर 2097. त्याच्या डोक्यामध्ये खिळे मारलेत. हा तो फोटो आहे आणि हा स्कल आहे. टायगर केजेसबद्दल इथे माहिती दिली आहे, कसे होते टायगर केजेस. हे आहे टायगर केज. असं प्रिझनर्स ठेवायचे असं टायगर केजमध्ये. हा फोटो आहे पॅरिस ॲग्रीमेंटचा, ज्याच्याने वॉर एंड झाली तेव्हा ती ॲग्रीमेंट केलेली. On the morning of January 27, the Kleber Conference Hall was brightly lit outside. Thousands of people had gathered. इथे आहे आता मी एजंट ऑरेंजच्या एका चेंबरमध्ये. हे अमेरिकन आर्मी हे असे गॅस मास्क वापरायचे, पण ते शेतकऱ्यांवरती, सामान्य माणसांवरती केमिकल टाकायचे असे बॉम्बने. आणि त्याचे इफेक्ट त्यांचे 2-3 जनरेशनवरती चालू आहेत. हा मुलीचा जो फोटो आहे हिला एजंट ऑरेंजने असं झालं हिला केजमध्ये बांधून ठेवलं आहे, कारण तिच्या हाताला जे लागेल ते ती सगळं चावायची,
कोणालाही चावायचे माणसांना. आणि हे अफेक्टेड मुलं आहे जे बघून खूप वाईट वाटतं. हा मुलगा जो हा बासरी वाजवतो आहे, जन्मताच ह्याला डोळेच नव्हते, डोळेच नाही आहेत त्याला. खूप भयानक आहे. अमेरिकन आर्मी असे बॉम्ब्स यूज करत होते वॉर टाईममध्ये आणि प्रिझनरना असे न्यायचे पकडून, हे लोकल लोकांना टॉर्चर करायचे. हा पहिला फोटो आहे तो लिबरेशन सोल्जरचा आहे. ग्रेनेडमध्ये जो मारला गेला त्याला त्यांनी पकडले, कसे शर्टाने पकडले, फक्त त्याचं डोकं राहिलं आहे. आणि हा दुसरा फोटोत प्रिझनरला त्यांनी टँकला बांधलं आहे पायाने आणि खेचत घेऊन जायचे जोपर्यंत ते मरत नाही तोपर्यंत. ह्या सिवर टँकमध्ये 3 मुलं लपलेली होती. 10 वर्षाचा, 8 वर्षाचा आणि 6 वर्षाची मुलं. जेव्हा अमेरिकन सोल्जर आले आणि त्यांनी हा टँक शोधला तेव्हा त्यांना ती 3 मुलं सापडली आणि त्यांनी त्याच्यातच मारून टाकली त्या 3 मुलांना. ग्रँड चिल्ड्रन ऑफ मिस्टर बुई वन वॉट. अमेरिकन आर्मीने ह्या गावातल्या लोकांना सगळ्यांना उभं केलेलं आणि शूट केलेलं सगळ्यांना मशीन गनने. त्यांनी पॉल मेडलोने त्याच्या पुस्तकात लिहिलं आहे. हा फोटो आहे, ह्या फोटोने वॉरचं चित्र बदललेलं, ह्या मुलीच्या फोटोने. इथे त्यांनी माहिती लिहिली आहे. ऑन 8 June 1972 US bomb drop napalm bomb down to a Trang bomb district, Taiwan province, destroying houses, farms, civilians. This attack also caused a 9-year-old girl named Pham Thi Kim Phuc to get burned desperately. ती मधली जी दोन्ही हात लांब करून धावते ती. The photo of napalm girl taken by the reporter Hong Kong UT received a number of international awards including World Press Photo and Pulitzer Prize. In 1970, this photo was ranked 41 over 100 most influential photos in 20th century voted by Columbia University. ह्या फोटोमुळे अमेरिकेत लोकांमध्ये राग वाढला की ॲक्च्युली तुम्ही व्हिएतनाममध्ये काय करताय, सामान्य लोकांना का मारताय. आणि त्याच प्रेशरमुळे अमेरिकन गव्हर्नमेंटला वॉरमधून बाहेर पडावं लागलं. बॉम्बमध्ये विक्टीम झालेल्यांचे हे सगळ्यांची अशी परिस्थिती होती. हे असे बॉम्ब यूज झालेले तेव्हा अख्खे फॅमिली बॉम्बमध्ये जायचे. Chow Thi Lak and all her children were killed by B-52 carpet bombing on December 21, 1972. ह्या एवढ्या मशीन गन्स सगळ्या वापरल्या गेल्या युद्धामध्ये. हेलिकॉप्टरमध्ये पूर्ण मशीन गन लावायच्या आणि पब्लिकवरती शूट करायचे ह्याच्याने. ब्राउनिंग M2. प्रेसिडेंट निक्सनने 30 एप्रिल 1970ला वॉरमध्ये अजून वाढवली माणसं. इन्कर्जन टू कंबोडियापर्यंत त्यांनी युद्ध वाढवलं निक्सनने. आणि हे बॉम्ब किती टाकले याचे टनमध्ये लिहिलेलं आहे. नॉर्थ व्हिएतनाममध्ये किती आणि साऊथमध्ये किती. सगळ्यात जास्त साऊथमध्ये आहे. 1968 पासून 69 पर्यंत खतरनाक बॉम्बिंग झाले. हा फोटो आहे सकाळी 10:45 30 एप्रिल 1975. द टँक ऑफ द लिबरेशन आर्मी अटॅक अँड ऑक्युपाइड द इंडिपेंडन्स पॅलेस, फोर्सिंग द सायगॉन ॲडमिनिस्ट्रेशन टू सरेंडर अनकंडिशनली. द इव्हेंट मार्क द एंड ऑफ द स्ट्रगल विथ फॉरेन फोर्सेस फॉर नॅशनल इंडिपेंडन्स अँड युनिटी ऑफ व्हिएतनामीज पीपल. हा आहे तो गेटमधून टँक आतमध्ये घुसलेला इंडिपेंडन्स पॅलेसमध्ये. इंडिपेंडन्स पॅलेसचा हा इथे रेप्लिका तयार केला आहे. पाठीमागे हा इंडिपेंडन्स पॅलेस आहे आणि हा गेट तोडून जो टँक आलेला त्याची प्रतिकृती तयार केली आहे. आणि हे फोटो आहेत रियुनिफिकेशन नंतरचे. सायगॉन द जॉय ऑफ रियुनिफिकेशन डे. व्हिएतनाममध्ये जो वॉर चालू होता त्याचा विरोध प्रदर्शन इंडियामध्ये पण करण्यात आलेलं ते होतं.
कॅलकटामध्ये डेमॉन्स्ट्रेशन इन प्रोटेस्ट ॲट US ॲग्रेशन इन व्हिएतनाम इन कॅलकटा इंडिया जुलै 12, 1966 कलकत्त्याला केलेलं स्टॉप द वॉर म्हणून. इथे वॉरमध्ये वापरलेले सगळे हे ओरिजिनल आहेत. विमानं, हेलिकॉप्टर, टँक्स. इकडून मी टँक काढून चालू करतो तर बघतो. अपाचे हेलिकॉप्टर. ही होविट्झर मशीन आहे. 12 किलोमीटरला शूट करते आणि 20 मीटरपर्यंत डेप्थ आणि 30 मीटर विड्थ, 175 मीटरचा रेडियसपर्यंत मारा करतो याचा एक बॉम्ब. आणि हा आहे M32 फ्लेम थ्रोवर. आग उडवायचा हा गाव पेटवण्यासाठी फ्लेम थ्रोवर आहे. हा M41 टँक आहे. याच्यावरती टँकने पण फायर व्हायचा आणि वरती मशीन गन पण लावलेली आहे. आणि हा हेलिकॉप्टर खूप मोठा आहे. याचे रोटर्सच किती मोठे आहेत. फायबर आहे काय? मेटल फायबर वेट कमी करण्यासाठी वापरले. CH-47 चिनूक आहे. चिनूक इज वर्सटाइल ट्विन इंजिन टँडम प्रोडक्ट लिफ्ट हेलिकॉप्टर. रेमेंट वगैरे करून झालं आहे. आता जातो परत रूमवरती कारण पाऊस येणार आहे. दुपारी इकडे पाऊस पडतोय नॉर्मली. आत्ता वाजलेत 7:30. माझ्याकडे आजचा दिवस आहे, उद्याचा अर्धा दिवस आहे. पण उद्या मी कुठे काय फिरणार नाही आहे. दुपारी होचेमिन स्टॅच्यूच्या इथून फक्त बाईक टूर करून गेलो. आता म्हटलं वेळ आहे तर स्टॅच्यू आणि ओपेरा हाऊस पुन्हा एकदा करून येतो आणि नंतर बेंतान मार्केटमध्ये जातो. थोडेसे डॉंग उरलेत ते इथेच संपवतो. उद्यासाठी थोडेसे ठेवतो म्हणजे उद्या जेवण होईल एवढेच. बाकीचे इथे संपवून टाकतो. रोड क्लोजर काय इथे लोकांसाठी ठेवलं आहे की काय माहिती. आणि हे समोर आहे इथे बेंतान मार्केट. येताना जाईन त्याच्यात.